विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुतीमध्ये भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवते, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 6, ठाकरेंची शिवसेना 4 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवते। बंडखोरांना शमवण्याचं मोठं आव्हान महायुती आणि मविया या दोघांसमोरही आहे। काही जागांवर महायुतीत बंडखोरीचे संकेत दिसत असून त्यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळणार का याकडेही लक्ष लागलंय आणि त्यामुळे आज कोणते बंडखोर अर्ज मागे घेणार याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय। तर महायुतीत आतापर्यंत कुठे कुठे बंडखोरी कायम आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर महाविकास आघाडीमध्ये कुठे बंडखोरी आहे आपण पाहतोय। जळगावमध्ये अधिकृत ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्याच एका नेत्याकडून बंडखोरी झाली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये सोलापूरमध्येही बंडखोरी झाली आहे। काँग्रेसचा अर्ज बाद झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमधून तिघांनी बंडखोरी केली आहे। तर भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसच्या दोघांनी बंडखोरी केली आहे। परभणी हिंगोलीमध्ये बंडखोरी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना काँग्रेसकडून बंडखोरी करण्यात आली आहे।